हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेली ओळख. अभिजित देशमुख, वय 28, पुण्यानिमित्त एका नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर. बाहेरून सगळंच परफेक्ट होतं. आई मंगला, वडील विजय, बहीण श्रेया. आनंदी कुटुंब, छान करिअर, मित्रमंडळी. पण एक गोष्ट कायम त्याला खटकायची. रात्री झोपताना कधी कधी स्वप्न यायची. त्या स्वप्नांमध्ये एक छोटंसं गाव, हिरवळ, नदीकाठ आणि एक स्त्री. तिचा आवाज, तिचे डोळे अनोळखी असूनही खूप परिचित वाटायचे. एके दिवशी कंपनीत काम करत असताना त्याला एक ईमेल आला. अभिजित, तुला खरं सत्य कळायला हवं. तू ज्या कुटुंबासोबत राहतोस ते तुझंच नाही. तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं जाणून घ्यायचं असेल तर शनिवारी संध्याकाळी शिवनेरी कॅफेला ये. प्रथम त्याने मेल डिलीट करायचं ठरवलं. पण मन म्हणत होतं की हा फक्त मेल नाही, कदाचित तुझ्या आयुष्याचं गुपित आहे. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता अभिजित शिवनेरी कॅफेत पोहोचला. एका कोपऱ्यात जुने कपडे घातलेला दाढीवाला माणूस बसला होता. तोच त्याला हात करून बोलावतो. अभिजित संशयाने म्हणाला, तुम्ही कोण? तो माणूस म्हणाला, माझं नाव मिलिंद. मी तुझ्या बाबांचा मित्र होतो. तुझ्या खऱ्या बाबांचा. हे ऐकून अभिजित दचकलाच. मिलिंदने त्याला एक जुना फोटो दाखवला. त्यात एक स्त्री आणि पुरुष अभिजितला उचलून घेतलेले होते आणि फोटोच्या मागे लिहिलं होतं, आमच्या राजाचे आई बाबा. अभिजित गोंधळून म्हणाला, हे कोण आहेत? मिलिंद म्हणाला, हे तुझे खरे आई वडील, सुमन आणि गोविंद पाटील. 10 वर्षाचा असताना तुला त्यांच्यापासून दूर केलं गेलं. अभिजितच्या डोक्यात भन्नाट वेदना सुरू झाल्या. जणू मेंदू तुटून पडतोय. अचानक त्याला काही फ्लॅशबॅक्स दिसू लागले. एक घर, एक झुला, नदीकाठची शाळा, एक सायकल आणि एक रात्रीची आग. मिलिंदने सांगितलं, तुझे आई वडील एका जमिनीच्या वादात अडकले होते. कुणीतरी त्यांचा खून घडवून आणायचा कट रचला. तुला वाचवण्यासाठी त्यांनी तुला पुण्याला पाठवलं. पण तिथे तुला मिळाले देशमुख काका, ज्यांनी तुला दत्तक घेतलं. अभिजित रडत म्हणाला, पण त्यांनी मला का नाही सांगितलं? माझ्या आठवणी का नाहीत? मिलिंदने हलकेच उत्तर दिलं, तुझ्या मेंदूतून त्या दिवसाच्या आठवणी हिप्नोथेरपीने पुसल्या गेल्या. तुझं मन सुरक्षित राहावं म्हणून. अभिजित घरी आला. त्याचं मन स्थिर नव्हतं. त्याने देशमुख आईला विचारलं, आई, माझ्या लहानपणीचं काही सांगशील का? मी खरं कुठं जन्मलोय? आईने नजरा चुकवल्या. वडील शांत झाले, पण त्याला उत्तर मिळालं नाही. त्या रात्री त्याने श्रेयाला विचारलं. तिने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, भाऊ, आईबाबांनी तुला 10 वर्षाचं असताना दत्तक घेतलं. तू कितीतरी दिवस झोपायचास रडत रडत. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्या आठवणी काढून टाकल्या तरच तू सामान्य होशील. अभिजितच्या हृदयात एकाच वेळी राग, वेदना, प्रेम सगळं मिसळलं. दुसऱ्या दिवशी तो मिलिंदसोबत कोल्हापूरला गेला. तिथे त्याचं खरं घर होतं. घर उद्ध्वस्त झालेलं होतं. त्याच्या भोवती गवत वाढलेलं होतं. पण भिंतीवर अजूनही त्याच्या बालपणीचे फोटो होते. तिथे त्याला गावातील एक वृद्ध बाई भेटली. राजा, परत आलास?
त्याचं नाव अभिजित नव्हतं, तर ते होतं राजा पाटील. त्या बाईंनी सांगितलं, तुझे आई-वडील तुला खूप प्रेम करायचे, पण शत्रूंपासून वाचवण्यासाठी तुला दूर केलं. मिलिंदने शेवटी खरा सत्याचा बॉम्ब टाकला. अभिजित, तुझे आई-वडील मेल्याचं आम्ही समजत होतो, पण तुझी आई सुमन पाटील अजून जिवंत आहे. ती गेली 10 वर्ष मानसोपचार रुग्णालयात आहे, कारण तुला हरवल्याचा तिला भयंकर धक्का बसला होता. अभिजितच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो थेट रुग्णालयात गेला. रुग्णालयाच्या खोलीत एक सडपातळ स्त्री बसली होती. तिच्या डोळ्यात पोकळ नजर होती. अभिजित तिच्या समोर बसला आणि म्हणाला, आई. ती थरथरली. डोळ्यातले पाणी चमकलं. ती हळूच म्हणाली, राजा, परत आलास? त्या क्षणी अभिजितच्या आतलं सगळं तुटलं आणि पुन्हा जुळलं. देशमुख आईबाबाही तिथे होते. सगळ्यांनी मिळून ठरवलं, राजा पाटीलचं आयुष्य आता अभिजित देशमुखसोबत पूर्ण होईल. अभिजितला 2 कुटुंब मिळाली होती. एक ज्यांनी त्याला जन्म दिला आणि एक ज्यांनी त्याला आयुष्य दिलं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.